रोजच्या वापरातले शेंगदाणे. मुलांना हे शेंगदाणे खूप आवडतात आणि आईनेसुद्धा अगदी मुलांना गूळ शेंगदाणे हे जेवणानंतर किंवा खाऊ म्हणून कधीही दिवसातनं एकदा तरी द्यायलाच पाहिजे. कारण शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रोटीन असतं, भरपूर विटॅमिन्स असतात आणि आरोग्यासाठी एकदम फायदेशीर असतात. स्वस्त, मस्त आणि सहज मिळणारे आहे. बदामापेक्षा सुद्धा स्वस्त आहेत आणि गरिबांचे बदाम असं म्हणून त्याला ओळखलं जातं. शेंगदाण्याची आपण चिक्की करतो, गूळ शेंगदाण्याचे लाडू करतो, शेंगदाण्याची चटणी करतो किंवा भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचा कूट वापरतो. बदामापेक्षा सुद्धा भारी असं का, तर ते स्वस्त आहे, मस्त आहे, आरोग्यासाठी अगदी फायदेशीर आहे आणि बदामा एवढेच त्याच्यामध्ये सगळे विटॅमिन्स आहेत. स्वस्त मस्त असल्यामुळे सगळ्यांना परवडणारे आहेत. अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत ते वापरले जातात. एक नॅचरल टॉनिक आणि सर्व आजारांवरती ते गुणकारी आहे, फायदेशीर आहे. भरपूर प्रोटीन आहे, त्याच्यामुळे रक्तवाढ होते, तब्येत चांगली राहते. म्हणून मुलांनी तर अगदी आवर्जून खायलाच पाहिजे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते फायदेशीर गुणकारी आहेत आरोग्यासाठी. विटॅमिन बी, सी, डी, ई हे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे. ई विटॅमिन असल्यामुळे आपली त्वचा चकचकीत राहते, सुरकुत्या लवकर पडत नाही, म्हणजे वृद्धत्व लवकर येत नाही. डी विटॅमिन असल्यामुळे हाडं मजबूत राहतात. बी कॉम्प्लेक्स आहे, ओमेगा 3 आहे, पोटॅशियम, मॅंगॅनीज, झिंक, कॉपर, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये आहे. चांगले कोलेस्ट्रॉल त्याच्यामध्ये HDL वाढतं आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL हे कमी होतं. शेंगदाण्याचे फायदे हे अगदी भरपूर आहेत, त्यामुळे ते आरोग्याला एकदम चांगले. शेंगदाण्यापासून शेंगदाण्याचं जे तेल मिळतं ते तेलामध्ये सुद्धा ते चांगल्या प्रतीचं असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा अगदी पोषक पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये असतात. हे शेंगदाणे रोज मुठभर खायलाच पाहिजेत. भिजवून खा, शिजवून खा आणि सालीसकट खा, कारण हे एक टॉनिक आहे. किंवा आपण त्याच्यापासून गूळ शेंगदाण्याचे लाडू लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा करून ठेवावे, कारण अधूनमधून आपल्याला दिवसातनं काहीतरी खायला लागतं, त्यावेळेला हे आवर्जून खावेत. अगदी लिंबू एवढा छोटासा लाडू रोज खावा. करायला पण सोपे आहेत आणि हेल्दी पण आहेत. ज्याप्रमाणे आपण तिळगुळ खातो, जानेवारी महिन्यात संक्रांतीमध्ये आपल्याला अगदी आपण आवर्जून तिळगुळ करतो, तसंच तिळगुळाप्रमाणे हे अगदी वर्षभर एक लिंबा एवढा गूळ शेंगदाण्याचा लाडू अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खावा. आता हे लाडू गूळ आणि शेंगदाणे टाकून आपण करू शकतो, फक्त गूळ आणि शेंगदाण्याचे, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही खजूर घाला, बदाम, काजू, पिस्ता घाला. हे घालून सुद्धा आपण त्याची पौष्टिकता अजून वाढवू शकतो. लहान मुलांचा हा एक आवडता खाऊ आहे, त्यामुळे रोज त्यांना एक लाडू तरी गूळ शेंगदाण्याचा अवश्य करून द्यावा. ज्याप्रमाणे आपण तिळगुळचे लाडू खातो किंवा खारीक खोबऱ्याचे लाडू खातो, त्याचप्रमाणे हे शेंगदाण्याचे लाडूसुद्धा अतिशय पौष्टिक असतात. आपण इथे 1 ते 1.5 वाटे शेंगदाणे घेतलेत. हे शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे. 1.5 वाटी शेंगदाण्यासाठी 1 ते 1.25 वाटी गूळ घ्यायचा आहे आणि थोडंसं साजूक तूप घ्यायचं आहे. वेलदोडा हे लाडू करण्याचं साहित्य. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते मिक्सरवरती साल न काढताच मिक्सरवर जाडसर कूट करून घ्यायचं आहे. आपण भरपूर वेगवेगळे चवीचे पदार्थ करून खातो, पण हे शेंगदाण्याचे लाडू याची पौष्टिकता, याचे महत्त्व, याचा फायदा हा आपण जास्त समजून घेत नाही आणि त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे याची पौष्टिकता किती आहे किंवा आरोग्याला किती फायदेशीर आहे हे कळल्यानंतर आपण रोज एक शेंगदाण्याचा लिंबू एवढा लाडू अगदी जरूर करून खाऊया. बारीक गॅसवरती शेंगदाणे हे कुरकुरीत भाजून घ्यायचे. शेंगदाणे आपण भाजून घेतले. आता इथे मी शेंगदाण्याचं साल काढणार नाही आहे, कारण सालीमध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात आणि ते शरीराला अगदी आवश्यक आहे. पण काही जणांना साल आवडत नाही. खरं तर साल ठेवावी, पण नसेल आवडत तर काढून टाका. साल काढण्यामुळे लाडू पांढरे शुभ्र येतात आणि न काढल्यामुळे जरासे सालीचा रंग येतो. एवढंच.
आता हे आपण मिक्सरवरती जाडसर कूट करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट करतानाच आपण त्याच्यामध्ये काही जण गूळ टाकून घेतात आणि शेंगदाणे आणि गूळ हे मिक्स करून ते कूट तयार करतात आणि त्याचे लाडू वळतात. त्या पद्धतीने पण लाडू केले तरी हरकत नाही, पण मी वेगळ्या प्रकारे लाडू करते. प्रथम आपण जाडसर कूट करून घेऊया. आता आपण इथे शेंगदाण्याचं जाडसर कूट करून घेतले, भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं. या कूटामध्ये बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, चारोळी किंवा मनुके हे सगळं या कूटामध्ये टाकून घ्यायचं आहे. चारोळी आहे. चारोळीसुद्धा अगदी शरीरासाठी खूप पौष्टिक असते. त्याचंही फायदे आणि महत्त्व खूप आहे. तेव्हा या स्वरूपामध्ये ते लहान मुलांच्या पोटात जातं आणि आपल्यासुद्धा. त्यामुळे चारोळीसुद्धा ह्याच्यामध्ये अवश्य घाला. बदाम, काजू, पिस्ता याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरवर. वेलदोडा आहे, याची पण चव छान लागते आणि ह्याचे पण फायदे भरपूर आहेत. वेलदोडा टाकून घ्यायचा आहे. खजूर, किसलेलं खोबरं हे आपल्याला जे आवडतं ते पदार्थ याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आपल्याकडे जेवढं अवेलेबल असेल तेवढे पदार्थ वापरा. खजूर असेल ते पण शेंगदाण्याबरोबर खजूर बी काढून शेंगदाण्याच्या सोबत वाटून घ्यायचं आहे. मी बदाम घेतले, काजू, पिस्ता, अक्रोड हे सुद्धा टाकून घ्यायचं आहे. किंवा सिंपल शेंगदाणे आणि गुळाचे केले लाडू तरी हरकत नाही. चिकी बनवली तरी चालेल. लाडू किंवा चिकी बनवू शकता. वेलदोडा आहे, असाच सोलून टाकते, बारीक वगैरे नाही केलेला. आता आपण गूळ घेऊन तो वितळून घ्यायचा आहे. प्रथम कढईत तूप घेऊया आणि त्या तुपामध्ये गूळ वितळून घ्यायचा आहे. 1.5 वाटी शेंगदाण्यासाठी 1 ते 1.25 वाटी गूळ. कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे गूळ वितळण्यासाठी. तुपात आता आपण हा गूळ टाकून घ्यायचा आहे. तुपात गूळ वितळून घ्यायचा आहे. गूळ तुपामध्ये वितळला आहे. आता 2 मिनटं गुळाला बुडबुडे येईपर्यंत, म्हणजे फेस येईपर्यंत ते 2 मिनटं उकळू द्यायचं आहे. आजूबाजूने बुडबुडे आणि फेस यायला लागला आहे. अशा प्रकारे गुळाची चाचणी करायची. जर तुम्हाला लाडू कडक हवे असतील तर हा गूळ 4 ते 5 मिनटं उकळू द्या आणि जर मऊ हवे असतील तर ते 2 ते 3च मिनटं उकळू द्या. अजून जरा 2 मिनटं पण उकळू देऊया. अगदी घट्ट असा पाक करायचा नाही आहे. फक्त 2 ते 3 मिनटं फेस येईपर्यंत आपल्याला गूळ हा उकळू द्यायचा आहे. कारण आपण अगदी कडक लाडू करणार नाही आहे, अगदी घट्ट असे. साधारण मध्यम मऊसर, मध्यम कडक असेच करणार आहेत. गूळ घेताना तुम्ही साधा गूळ वापरून सुद्धा लाडू करू शकतात किंवा साध्या गुळामध्ये थोडासा लिंबा एवढा चिकीचा गूळ वापरू शकता. दोन्ही मिक्स. फेस बुडबुडे आल्यासारखे दिसत आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. मिक्स करून घेणार आहे. परत थोडंसं वरून तूप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे लाडूला चकाकी छान येते आणि खायलाही छान लागतात.
गॅस बंद करायचा आहे. आता यात हे मी कूट टाकून घेते, सगळे पदार्थ मिक्स करून. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. लहान मुलांना अचरवचर खाण्यापेक्षा हा पौष्टिक लाडू रोज द्यावा. आता थोडं थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू वळून घेऊया. याच्यात थोडे तीळ मिक्स करायचे आहेत. खोबऱ्याचा कीस, खजूर किंवा खारकेची पावडर ही सुद्धा अर्धी अर्धी वाटी टाकून घेतली तरीही छान होतात आणि पौष्टिक होतात. अगदी सहज वळले जातात आणि पटकन होतात. गरम गरम असताना आपण याची बर्फी पण थापून घेऊ शकतो. हवी असल्यास बर्फी करू शकता. गरम गरम असतानाच थापून घ्यायचे आणि बर्फी करायचे किंवा लाडू. आपण सगळे चमचमीत पदार्थ करून खातो आणि अशा ह्या पौष्टिक पदार्थांचा आपल्याला विसर पडतो. अगदी सोपा, पौष्टिक आणि आपल्याला आरोग्याला फायदेशीर, हिमोग्लोबिन वाढणारा, सगळ्या आजारांना दूर ठेवणारा हा पदार्थ आपल्या लक्षातच येत नाही. रोज वापरले जाणारे शेंगदाणे हे अशा प्रकारे आपण लाडू करून ठेवून द्यायचे. मुलांना आपल्याला रोज दिवसातनं एक खायचा, जसे आपण खारीक खोबऱ्याचे लाडू करून खातो त्याप्रमाणे. अगदी बाहेर प्रवासात जरी आपण गेलो तरी डब्यामध्ये हे लाडू आपण घेऊन जाऊ शकतो. अधूनमधून तोंडात टाकता येतात. एनर्जी भरपूर आहे. बघू शकता अगदी सहज पटापट बांधले जात आहेत. जास्त कडक पण नाही, जास्त मऊ पण नाही, असा पटकन भुगा पण होत नाहीये. अगदी व्यवस्थित झालेत. लाडू पटापट आणि छान कावळत आहे. तर मी इथे जेव्हा गूळ टाकला तेव्हा असा लिंबा एवढा चिक्कीचा गूळ घेतला होता आणि बाकी दुसरा सगळा साधा गूळ वापरला आहे. अगदी झटपट आपण हे लाडू केलेत, तुम्ही बघितलं. आणि शेंगदाणे खाण्याचे महत्त्व, आरोग्याला फायदे हे जर तुम्हाला लक्षात आले असतील तर तुम्ही पण हे लाडू मुलांसाठी अगदी नक्कीच कराल आणि प्रौढांसाठी सुद्धा नक्कीच कराल. करून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, हाईप द्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सोपी रेसिपी, झटपट होणारी रेसिपी, परंतु पौष्टिक रेसिपी.
गोड शेंगदाण्याचे लाडू. साजूक तूपच वापरायचं आहे आणि तूप टाकल्यामुळे लाडूला चकाकी पण खूप छान आली आहे. पटकन असा भुगा पण होत नाही आहे आणि कडक पण नाही आहे.